तर पहा या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही कॉन्सोनंट, दोन्ही व्यंजन एकत्र येऊन आणि स्वर त्याच्यासोबत घेऊन त्याचा होणारा साऊंड तो कसा होतो ते पाहणार आहोत. म्हणजे एक्झॅक्ट काय तर दोन व्यंजन एक सोबत आणि नंतर एक स्वर, मग शब्द बनतात कसे ते पाहणार आहोत. तर पहा त्याच्यामध्ये आपण यल ब्लेंड, यस ब्लेंड आणि आर ब्लेंड हे 3 ब्लेंड आपण आज शिकणार आहोत. ओके, सगळ्यात सुरुवातीला आहे जो यल. सगळीकडे यल ब्लेंड म्हणजे काय? यल ब्लेंड तर सगळीकडे काय कॉमन असणार आहे? यल हा लेटर सगळीकडे कॉमन असणार आहे. ओके, तर पहा पहिला जो व्यंजन आहे तो आहे बी आणि देन यल. तर ह्याचा साऊंड कसा होतो पहा. बी चा साऊंड होतो ब, यल चा साऊंड होतो ल. इक्वल टू कसं होणार आहे? ब्ल. ओके, देन पहा हे सीएल, सी चा साऊंड क, यल चा साऊंड ल. कसं होतं पहा? क्ल. देन एफ चा साऊंड फ, एफ चा साऊंड फ, एल चा साऊंड ल. फ ल फ्ल. देन जी चा साऊंड ग, एल चा साऊंड ल. ग ल, नॉट ग ल, इट्स ग्ल. देन पी चा साऊंड प, एल चा साऊंड ल. एक सोबत कसं रीड करणार? प्ल. एच चा साऊंड स, एल चा साऊंड ल. स्ल. ओके, तर पहा हे यल ब्लेंड झाले. ओके, यल ब्लेंड. तर आता आपण काय पाहणार आहोत याच्या पुढे. तर हे झाले ब्लेंड, पण आम्हाला बनवायला शिकायचं आहे शब्द. शब्द बनतात कसे? तर शब्द बनतात ए ई आय ओ यू हे 5 स्वर घेऊन आपण शब्द बनवत असतो. तर पहिल्यांदा आपण ए हा स्वर घेऊन त्याचा साऊंड कसा होतो ते पाहणार आहोत. तर पहा मी ए हा स्वर घेत आहे, त्याचे साऊंड कसं होतो? तर ब ल आ. काय होणार आहे? ए हा स्वर घेतल्यावर ब्लॅ. ओके, ब्लॅ. देन क ल आ. काय बनणार आहे? क्लॅ. देन फ ल आ फ्लॅ. ग ल आ ग्लॅ. देन प ल आ प्लॅ. स ल आ स्लॅ. ओके, हे झाले ए सोबत ब्लेंडिंग. बी एल ई, ई चा साऊंड काय आहे? बेसिक साऊंड ए आहे. ए मग काय होणार आहे? ब ल ए इक्वल टू ब्ले. ए म्हणजे काय देतो आपण? मात्रा देतो. काय देतो? मात्रा. देन क ल ए क्ले. क्ले ए क्ले. फ्ल ए फ्ले. ग्ल ए ग्ले. फ ल ए फ्ले. ग ल ए ग्ले. देन प ल ए इक्वल टू प्ल ए प्ले. देन स ल ए इक्वल टू स्ल ए इक्वल टू स्ले. ओके, ई लेटर सोबत ब्लेंडिंग पाहिलं. आता आय लेटर सोबत कसं होतं ते पाहूया. सोबत कसं ब्लेंडिंग होतं? ब ल ई. आयचा जो बेसिक साऊंड आहे तो आहे ई. मग काय? वेलांटी. आय म्हणजे काय काम करतं? वेलांटीचं, पहिल्या वेलांटीचं. कसं होणार आहे? ब ल ई बी. क ल ई क्ली. देन फ ल ई फ्ली. ग ल ई वी. प ल ई फ्ली. स ल ई स्ली. ओके, आय लेटर सोबत झालं ब्लेंडिंग. तर पहा ओ लेटरचा बेसिक साऊंड होतो ऑ. ऑ मग कसं होणार? ब ल ऑ इक्वल टू ब्लॉ. एक काना आणि वरती आधाचंद्र ब्लॉ. क ल ऑ क्ल ऑ क्लॉ. देन फ ल ऑ फ्ल ऑ फ्लॉ. ग ल ऑ ग्ल ऑ ग्लॉ. देन प ल ऑ प्ल ऑ प्लॉ. स ल ऑ स ल ऑ स्ल. तर पहा आता यू लेटर सोबत कसा साऊंड होतो. यू हा स्वर घेऊन त्यात शब्द बनवताना कसे शब्द बनतात ते पाहणार आहोत. तर पहा ब ल अ. यू चं साऊंड बेसिक काय होता आहे? अ होत आहे. अ मग ब ल अ ब्लच राहणार. क ल अ क्ल. फ ल अ फ्ल. ग ल अ ग्ल. देन प ल अ प्ल. स ल अ स्ल. एक सोबत कसं रीड करणार? प्ल अ प्ल, सॉरी ब्ल अ ब्ल. क्ल अ क्ल ग्ल. देन प ल अ प्ल. स ल अ स्ल. एक सोबत कसं रीड करणार? प्ल अ प्ल, सॉरी ब्ल अ ब्ल. क्ल अ क्ल. फ्ल अ फ्ल. ग्ल अ ग्ल. प्ल अ प्ल. स्ल अ स्ल. यल ब्लेंडिंग फिनिश. एक वेळी मी अशी तोंडी प्रॅक्टिस कशी करायची ते सांगत आहे, लक्ष द्या. ब्ल आ ब्ला. ब्ल ए ब्ले. ब्ल ई ब्ली. ब्ल ऑ ब्लॉ. ब्ल अ ब्ल. देन क्ल आ क्ला. क्ल ए क्ले. क्ल ई क्ली. क्ल ऑ क्लॉ. क्ल अ क्ल. देन फ्ल आ फ्लॅ.
फ्ल ए फ्ले, फ्ल ई फ्ली, फ्ल अ फ्लॉ, फ्ल अ फ्ल. देन ग्ल आ ग्लॅ, ग्ल ए ग्ले, ग्ल अ ग्लॉ, ग्ल ई ग्ली, ग्ल अ ग्ल. देन स्ल आ स्लॅ, स्ल ए स्ले, स्ल ई स्ली, स्ल अ स्लॉ, स्ल अ स्ल. ओके. देन लास्ट प्ल, प्ल आ प्ला, प्ल ए प्ले, प्ल ई प्ली, प्ल अ प्लॉ, प्ल अ प्ल. आर ब्लेंड काय असतात पहा. तर बी हा एक कॉन्सोनंट आहे, आर हा एक कॉन्सोनंट आहे, दोन्ही पण कॉन्सोनंटचं ब्लेंडिंग. तर काय साऊंड होतो याचा साऊंड होतो ब्र. देन सी आर, सी चा साऊंड क, आर चा साऊंड र, क्र. देन डी आर, डी चा साऊंड ड, आर चा साऊंड र, ड्र. देन एफ आर, एफ चा साऊंड फ, र चा साऊंड र, फ र नॉट फ्र. देन सॉरी जी आर, जी चा साऊंड ग, आर चा साऊंड र, ग्र. एच सोबत नाही. देन आर, पी चा साऊंड प, आर चा साऊंड र, प र नॉट प्र. ओके. देन टी चा साऊंड ट, आर चा साऊंड र, ट नाही ट्र. मग कसं वाचणार? डी आर, ड्र, फ्र, ड्र, फ्र, ड्र, प्र आणि ट्र. हे झाले आर ब्लेंड. आता आपल्याला शिकायचे शब्द बनतात कसे, ह्या व्हिडिओ थ्रू आपले स्पेलिंग मिस्टेक होणाऱ्या त्या खूप कमी होऊ शकतात. पण या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे, लिहून पण आणि बोलून पण. तर पहा आता एक एक स्वर घेऊन आपण याच्यासोबत ब्लेंडिंग कसं होतो, त्याचा साऊंड कसा होतो ते पाहत आहोत. तर ए हा स्वर घेत आहे मी. कसं होणार पहा. ब र आ ब्रॅ, ब्र आ ब्रॅ, क्र आ क्रॅ, ड्र आ ड्रॅ, ड र आ ड्रॅ, फ र आ फ्रॅ. देन ग र आ ग्रॅ, प र आ प्रॅ, ट र आ ट्रॅ. ओके. कसं वाचणार? ब्र आ ब्रॅ, क्र आ क्रॅ, ड्र आ ड्रॅ, फ्र आ फ्रॅ, ग्र आ ग्रॅ, प्र आ प्रॅ, ट्र आ ट्रॅ. या पद्धतीने. आता ए लेटर सोबत आपण ब्लेंडिंग पाहिलं, ए ह्या स्वर सोबत. आता आपण ई स्वर सोबत ब्लेंडिंग कसा त्याचा साऊंड होतो ते पाहणार आहोत. बेसिक साऊंड काय आहे? ए आहे. ए मग कसं होणार पहा. ब र ए ब्रे, क र ए क्रे, ड र ए ड्रे, फ र ए फ्रे, ग र ए ग्रे, प र ए ट्रे, ट र ए ट्रे. एक सोबत कसं रीड करणार पहा. ब्र ए ब्रे, क्र ए क्रे, ड्र ए ड्रे, फ्र ए फ्रे, ग्र ए ग्रे, ट्र ए प्रे, ट्र ए ट्रे. या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे. ई लेटर सोबत फिनिश. देन आय लेटर सोबत. आय लेटर, आय हा स्वर घेऊन त्याचं ब्लेंडिंग, त्याचा होणारा शब्द कसा होतो ते पाहूया, त्याचा होणारा आवाज कसा होतो ते पाहूया. पहा. आय लेटरचा जो बेसिक साऊंड आहे आयचा, तो आहे ई. ई म्हणजे काय तर पहिली वेलांटी. कसं होतं पहा. ब र ई ब्री, ब्र ई ब्री. देन क र ई क्री, ड र ई ड्री, फ र ई फ्री. देन ग र ई ग्री, प र ई प्री, देन ट र ई ट्री. एक सोबत कसं रीड करणार याला पहा. ब्र ई ब्री, क्र ई क्री, ड्र ई ड्री, फ्र ई फ्री, ग्र ई ग्री, ट्र ई प्री, ट्र ई ट्री. या पद्धतीने प्रॅक्टिस. ब र अ कसं होणार आहे. ब्र अ ब्रॉ. कसं होणार. ब्रॉ. देन क्र अ क्रॉ, क्र अ क्रॉ. देन ड र अ ड्रॉ. देन ग र अ ग्रॉ. देन फ र अ फ्रॉ. देन ट र अ ट्रॉ. देन प र अ काय होणार. प र अ प्रॉ. ओके. या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे. देन पहा लास्ट वाला एक राहिलं यू ब्लेंड. ते कसं होतं पाहूया. ब र अ काय होणार आहे. ब्रच वाचणार आहोत आपण याला. कोणत्याही लेटर मध्ये, कोणत्याही व्यंजन मध्ये अ हा स्वर मिक्स केला तर तो ऍज इट इज राहतो. जसं की ब्र अ ब्र,
then cr a cr, then dr a dr, fr a fr, then gr a gr, tr a tr, then tr a tr. कशी प्रॅक्टिस करायची आहे पहा एक वेळी. तर पहा प्रॅक्टिस कशी करायची आहे. ब्र आ ब्रा, ब्र ए ब्रे, ब्र ई ब्री, ब्र अ ब्रा, ब्र अ ब्र, क्र आ क्रा, क्र ए क्रे, क्र अ क्र, क्र ए क्रे, क्र अ क्र, देन ड्र. अशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. ओके, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि तेवढंच नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.